नमस्कार. इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026 चे नवीन नियम आणि या अपडेटेड जे शेड्यूल आहे त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 3 मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहावा. तर आज 19 तारीख आहे. तर 19 तारखेला आज संध्याकाळी सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि तो सीट मॅट्रिक्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला जाईल. तसेच 20, 21, 22 3 दिवस आहेत. 3 दिवसामध्ये आपल्याला कॉलेजची नावं द्यायची आहेत, ज्यामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे. त्यानंतर जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपला 24 तारखेला येणार आहे आणि 25 तारखेला आपल्याला 25 ते 28 जे 4 दिवस आहेत त्यामध्ये तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. तर नवीन नियमानुसार कॅपराऊंड 3ला नियम बदलतात. तर नवीन नियमानुसार जर तुम्हाला पहिल्या 6 मध्ये जर ऑप्शन मिळाला तर तो ऑप्शन तुमचा ॲटो फ्रीज होणार आहे आणि जे काय तुम्हाला कॉलेज मिळाले त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा नाही आणि तिसऱ्या राऊंडला कॉलेज मिळाले त्यामध्ये जर तुम्ही हॅपी असाल तर तुम्ही फ्रीज करून सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे आणि चौथ्या राऊंडला जायचं आहे तर तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाऊ शकता. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड किंवा मॅनेजमेंट राऊंडमधून जर ॲडमिशन हवं असेल तर नक्कीच श्री महालक्ष्मी काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे संपर्क करावा. धन्यवाद. थँक्यू.